विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा शार्प करा शार्प हेलो हरि जय राम कृष्ण हरि हरि कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण रूप पादालोचने रूप पादालोचने रूप पादालोचने रूप पादालोचने रूप
बरवा
नमन वाजे गुरुराया नमन वाजे महाराजा महाराजा दत्तात्रेय महाराजा दत्तात्रेय दत्तात्रेय तुझी अवधूत तुझी अवधूत महाराजा महाराजा दत्तात्रेय दत्तात्रेय तुझी अवधूत तुझी अवधूत महाराजा दत्तात्रेय महाराजा दत्तात्रेय तुझे
विश्रांती विश्रांती विश्रांती
हॅलो महाराज दत्तात्रय प्रकाश दादा आवाज द्या तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवीची विश्रांती माझ्या जीवीचे साकडे कोण निवारील कोडे तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवीची विश्रांती थोडा रिपीट द्या ना मला हॅलो माझ्या अनुसया सुता तुका म्हणे पावात तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवीची विश्रांती शरच्चंद्रबिंबाननं चारुहासं लसत्कुण्डलाक्रान्तगण्डस्थलाङ्गं जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकारो प्रथमनं पाण्डुरङ्गाकारो संतांची
सद्गुरुदास तुका पांडुरंग करुण रमण नमो तुझे चरणिया तुझे जाने नहे जयांचे केली स्मरण हो या सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता यदक्षरमनाख्येयम् आनन्दमज केवलम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये शरदिन्दुसमाकारी परब्रह्मस्वरूपिणी वासरापीठनिलये श्री सरस्वतये नमोस्तुते हसितगिरिसमं स्यात् कज्जलं सिन्धुपात्रे सुरतरुवरशाखा लेखनी पत्रमुर्वे लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानामीश पारं नयाति मस्तक हे पायावरी यावर करी संतान थोड़ा शार्प करा शार्प करा श्री राधा मेरी स्वामिनी मेरा देखो दास जन्म जन्म मोहि दीजिए श्री वृंदावन जय जय श्री राधा रमण जय जय नवलोक किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर राधा साध्यं साधना यसरा मंत्रो राधा मंत्रदात्री च राधा सर्वं राधा जीवनं यस्य राधा 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 वाचि किं तस्य शेषम् सर्वांनी 2 मिनिटं भजन करायचे हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने भजन करायचे सर्वांनी जमलं तर डोळे बंद करायचे जमलं तर डोळे बंद करायचे बघा बरं जमतंय का सर्वांनी भजन करा जय जय राधा रमण हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल राधा रमण हरि बोल जय राधा
जय जय राधा रमण हरी बोल. उघडा बरं डोळे. उघडले का? नमन माझे महाराज दत्तात्रया तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवीची विश्रांती. परमात्मा स्वरूप बसलेल्या सर्व श्रोतवृंद माईबाप भगिनींच्या चरणारविंदे विनम्र भावाने अभिवादन करून जगत उद्धारक जगद्गुरु तुकोबाराय मुक्त कैवल्य तेजोनिधी साधकांचे माईबाप योग्यांची माऊली भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु शंकर महाराज त्याचप्रमाणे सद्गुरु पांडुरंग महाराज आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करते आणि आजच्या या हरी कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल विठ्ठल सेवेकरता गायण्यात आलेला अभंग सादर करण्यात आलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती तीनही लोके अमर जयांची कीर्ती. जे वारकरी संप्रदायाचे कलशस्थान जयांचे शब्द म्हणजे रत्नांची खाण. जे सर्व साधकांचे कल्पतरू जे अभंग वाङ्मयाचे महामेरू. स्वतः जीवन जगत जगत झाले जगाचे जे गुरु असे जगद्गुरु जगत उद्धारक जगत मान्य संत शिरोमणी श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा गुरुदेव दत्तात्रयांना नमन करणारा आणि त्यांच्याकडे योग्य ती मागणी मागणारा अभंग आजच्या सदर सेवेकरता सादर केलाय. विठ्ठल विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्या अगोदर दोन शब्दांचा परिचय देणं अगत्याचं आहे आणि याच नियमाला अनुसरून आज आपल्या या परिसरामधील सालाबाद प्रमाणे सुरू असलेला श्री दत्त जयंती उत्सव अखंड हरिनाम सप्ताह व सामुदायिक गुरुचरित्र पारायण वर्ष 95 आणि या वर्षाची आजची ही हरिकीर्तनाची सेवा श्री रोहिदास आवटे आणि त्याचप्रमाणे श्री रमेश रोकडे या सर्व परमार्थ स्नेही मंडळींच्या संपर्कातून माझ्यापर्यंत आली आणि या ठिकाणी सेवा करण्याचा योग या ठिकाणी सेवा करण्याचं भाग्य माझ्यासारख्या लेकीच्या पदरात पडले. विठ्ठल विठ्ठल अतिशय गोड अशी गायन साथ वारकऱ्यांची साथ लाभते. या ठिकाणी गोड असे गाणारे सर्व गायक वादक मंडळी वाजवणारे वादक मंडळी गाणारे गायक मंडळी तुम्ही जितकं गोड गाता जितकी गोड साथ देतायत त्यापेक्षाही तुम्ही खूप गोड नाचताय. एकदा जोरदार टाळ्या यांच्याकरता. तुम्ही ज्यावेळेस ते गोल 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 करून नाचायला लागले पुढे मागे झाले ना त्यावेळेस मला असं वाटलं नाही की मी आटाळी गावामध्ये मला असं वाटलं की आळंदीच्या सोहळ्यामध्ये मी कीर्तन करतो. एवढा गोड आनंद आपण सगळ्यांनी या ठिकाणी दिला. आणि टाळ सुद्धा काय आहे असे टाळ आता पाहायला भेटत नाही औषधाला भेटत नाही आमच्याकडे. टाळ सुद्धा काय जड आहेत वजनी आहेत आणि ते वजनी टाळ पेलायला तर सातकरी सुद्धा तेवढा वजनी लागतो. तुम्ही सगळे वजनात आहे सातकरी अजिबात कमी नाही. आमच्या माय माऊल्या सुद्धा या ठिकाणी उभ्या आहेत बरोबर तिघी जणी आहेत. ब्रह्मा विष्णू त्याचप्रमाणे विनेकरी बाबा दोन्ही विनेकरी आहे नियमाची विनेकरी आहे ते आतमध्ये गेले असू दे. त्याचप्रमाणे कीर्तनाच्या साथीचे विनेकरी आहे. फेटाही मस्त दिसतोय तुम्हाला. विनाई छान आहे. काय नाव आहे बाबा? जाधव महाराज नवनाथ महाराज जाधव. अतिशय गोड अशी साथ या ठिकाणी लाभते आणि मृदुंगाची साथ तर अप्रतिमच आहे. काय ना राजेश महाराज अतिशय गोड साथ या ठिकाणी महाराजांची लाभते. महाराज तुम्ही जेवढी गोड साथ करताय एवढं गोड तुम्ही वाजवताय पण मला तुमच्याच बरोबर अजून एका व्यक्तीचे आभार मानावेसे वाटेल. ते म्हणजे तुम्ही एवढं छान वाजवतायत आणि एवढं धाडधाड धाडधाड वाजवतायत की कीर्तनाला रंग येतोय. पण तुमचा हा एवढा छान पकवास धरून ठेवणारा धरणारा सुद्धा तितक्याच मोलाचा आहे.
तो सुद्धा साधा नाही, शिवाजी महाराज आहे, दाढीवाले आणि शान येते. अशी सर्व मंडळी. त्याचप्रमाणे आमचे महाराज कधी नव्हे ते आज आमच्या जोडीला आले, नाहीतर त्यांचा आणि आमचा योग म्हणजे एकमेव द्वितीय असतो. आणि आमचे कन्हैया महाराज सुद्धा आहे. त्याचं असं आहे, त्याचं नाव घेतलं नाही तर घरी जाईपर्यंत कटकट करेल आमचे कन्हैया महाराज. आणि त्याचप्रमाणे सर्व कार्यक्रम शूटिंग करणारे दादा. चेहरा फक्त गोरा करा थोडा, मला आधी माहीत असतं थोडा मेकअप करून आले असते, पण असो. आणि सर्व वारकरी टाळकरी या ठिकाणी परमार्थ स्नेही मंडळी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमच्या या संपूर्ण परिसरावर, या आगरी कोळी समाजावर नितांत प्रेम करणारे. आणि मी जेव्हापासून या परिसरामध्ये हळूहळू कीर्तन करू लागले तेव्हापासून ज्यांनी माझ्यावर लेकीसारखं प्रेम केलं आणि आमच्या परमार्थाचे आधारस्तंभ असणारे, कल्याण तालुका वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष असणारे आमचे आदरणीय हरिभक्तपरायण परमार्थ परमस्नेही गुरुवर्य अंबादास महाराज पाटील यांची विशेष उपस्थिती आज या कार्यक्रमाला लाभते आहे. आणि समोर बसलेले सर्व माझे वारकरी स्नेही संबंधी, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाकरता खरं तर ज्यांच्यामुळं आमची ओळख आहे आणि ओळखीतून ओळखीन हा कार्यक्रम आलेला आहे ते आमचे म्हणजे बाळू महाराज महाकाळ, की ज्यांच्या गावाकडे आमचा कार्यक्रम झाला होता मांदारण्याला. आणि तिकडनं या ठिकाणी या सेवेचा संपर्क झाला आणि आज बाळू महाराजसुद्धा या ठिकाणी येत आहेत, कदाचित आले असतील. या सर्व स्नेही मंडळींच्या संपर्कातून आज या ठिकाणी येण्याचा योग आला आणि सेवा करण्याचं भाग्य या ठिकाणी माझ्या पदरात पडलं. सेवा तर सुंदर होतेच होते, पण इथला आवाज खराब झालाय. पण या आवाजाचा प्रकाश जे पाडतायत ते म्हणजे आमचे प्रकाश महाराज. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आमचे प्रकाश महाराज म्हणजे जर त्यांना सांगितलं ना की इथून आपल्याला जीवचंद्राला जायचं आहे तर मध्येच जर रेल्वेचं गेट लागलं तर ते बोलतात गाडी रेल्वेला क्रॉस करून टाकायची नाही, गाडी डायरेक्ट रेल्वेच्या रुळावरूनच टाकायची. विठ्ठल आणि हा सर्व योग तुम्ही आम्ही खेळी मिळी गणारुणी आनंदे एकट्याचा नव्हे हा खेळ म्हणून मेळ जमविला. असा गोड आनंद. खरं तर 4 ते 6 या ठिकाणी जन्माचंही कीर्तन झालं. सकाळपासून कार्यक्रमांची रेलचेल चालू आहे, पण तरी सुद्धा इथं बसलेला माणूस, इथं उभा असलेला वारकरी थकलेला नाहीये, कारण इथला आनंदच वेगळा आहे. काय वर्णन करावं या आनंदाचं? आनंद येथीचा मुखिया शिवाचा, आनंद येथीचा मुखिया शिवाचा, बहिरे ऐकती काणी रे, बहिरे ऐकती काणी रे, बहिरे ऐकती काणी रे, बहिरे ऐकती काणी रे. आंधळ्यासी डोळे पांगळ्यासी पाय, आंधळ्यासी डोळे पांगळ्यासी पाय, आंधळ्यासी डोळे पांगळ्यासी पाय, आंधळ्यासी डोळे पांगळ्यासी पाय. तुका म्हणे वृद्ध होती तरणी रे, तुका म्हणे वृद्ध होती तरणी रे, नाचत पंढरी जाऊ रे खेडिया, विठ्ठल रखुमाई पाहू रे, नाचत पंढरी जाऊ रे खेडिया, विठ्ठल रखुमाई पाहू रे. आनंद येथीचा मुखिया शिवाचा, मुख्याला वाचा फोडणारा आनंद आहे. बहिरे ऐकती कानी रे, आंधळ्यासी डोळे पांगळ्यासी पाय, तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. कितीतरी वृद्ध मंडळी आहे, वयस्कर मंडळी आहे, ते वयाने जरी वृद्ध दिसत असले तरी मनाने मात्र तरणे. तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे, आडनावाचे तरणे बाजूला काढा. फक्त वृद्ध तरुण होतात, कारण हा परमार्थ आम्हाला चिरतरुण ठेवतो. परमार्थ हा चैतन्य देतो, आम्हाला चैतन्य देतो. आणि आमच्या या परमार्थामध्ये आम्हाला हा आनंद आम्हाला उपभोगायला मिळतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज दत्त जयंतीचा उत्सव आहे.
गोड असा दत्त जन्माचा कार्यक्रम, दत्त जन्म आपण साजरा केला, पाळणा हलवला। दरवर्षी या ठिकाणी आपण उत्सव साजरा करतो। तसं पाहिलं तर आपला भारत देश हा उत्सवप्रिय देश आहे। आमचे परमपूज्य परम आदरणीय गुरुदेव भाषाप्रभू जगन्नाथ महाराज पाटील फार गोड सांगतात की आपला भारत देश हा उत्सवप्रिय देश आहे। भारत हा काहीतरी आगळा वेगळा आहे। भारताचं स्थान जगामध्ये वेगळं आहे, अनोखं आहे, अलौकिक आहे। या संपूर्ण जगाचं जर निरीक्षण केलं ना तर या संपूर्ण जगामध्ये अमेरिका ही जगाची तिजोरी आहे। म्हणून ज्याला लवकर श्रीमंत व्हायचं तो नोकरी करायला कुठं जातो? अमेरिकेत जातो, कारण तिजोरी येते। या संपूर्ण जगामध्ये अमेरिका ही जगाची तिजोरी आहे। चीन ही जगाची प्रयोगशाळा आहे आणि त्या प्रयोगशाळेमधून ते वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करत असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे आजार जगामध्ये फेकत असतात। ही आताची शाळा नाही, ही चीन ही प्राचीन प्रयोगशाळा आहे। अमेरिका ही जगाची तिजोरी आहे, चीन ही जगाची प्रयोगशाळा आहे, जपान हे जगाचं युद्धघर आहे, दक्षिण हे जगाचं प्राणी संग्रहालय आहे, थायलंड या संपूर्ण जगाचं सौंदर्य आहे आणि माझा भारत देश हे या संपूर्ण जगाचं देवघर आहे, देवघर। तुम्ही आम्ही कुठे बसलोय? देवघरात बसलोय। कुमार विश्वास नामक के शायर है, कवि है, वे कहते हैं, हिंदी समझते हैं ना आपको? मेरे को भी ज्यादा नहीं आती, जुरुक जुरुक ही आती है। कुमार विश्वास नामक के कवि है, वे कहते हैं, हम वही हैं जो बाण भेद के धरती से धारा निकाल दिया करते थे। हम वही हैं जो बाण भेद के धरती से धारा निकाल दिया करते थे, एक उंगली पे गोवर्धन उठा लिया करते थे। हम वही हैं जिन्होंने दुश्मनों के लिए फाइटर जेट्स बनाई, संगीन बनाए। हम वही हैं जिन्होंने दुश्मनों के लिए फाइटर जेट्स बनाई, संगीन बनाई, और जिंदगी की जब सांस टूटने लगी तो कोरोना की वैक्सीन भी भारत ने बनाई, भारताने बनवली। आणि वॅक्सिन भारताने बनवल्यानंतर आपल्यापुरती मर्यादित ठेवली नाही, सगळ्या जगाला दिली, सगळ्या जगाला दिली नाही ठेवली। म्हणून आमचा देश पवित्र आहे, भाग्य आहे आमचं या देशात जन्माला। पवित्र ते कोण पावन तो देश, पवित्र ते कोण पावन तो देश, पवित्र ते कोण पावन तो देश, पवित्र ते कोण पावन तो देश। आज ते हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म घेते, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण। जेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म घेते, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण। पवित्र ते गुण पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म घेते, पवित्र ते गुण पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म घेते। पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते। हा देश पवित्र आहे कारण या देशामध्ये जगात कुठे अवतार झाले नाही ते भारतात झाले। रामाचा अवतार आहे, कृष्णाचा अवतार आहे। आमचा देश अवतारांचा देश आहे। रामाचं चरित्र आचरणीय आहे, कृष्णाचं चरित्र श्रवणीय आहे, चरित्र ते उच्चारावे, देवे केले गोकुळ। कृष्णाचं चरित्र काय बोलावं, कृष्णाबद्दल काय बोलावं? माझा कृष्ण असा है। किसी ने कहा है कृष्ण जैसा आइडियल मैन पूरे प्रकृति में नहीं हुआ। अरे कृष्ण ने बचपन जिया तो ऐसे जिया कि लाड में हर माँ अपने बच्चे को आज भी कान्हा के पुकारती है। एखाद्या मुलाचं नाव आठवलं तर आपण त्याला पटकन बोलतो, अरे कृष्णा, अरे कान्हा। कृष्णाने बालपण सुद्धा अजरामर केलं।
मेरे कृष्ण ने बचपन जिया तो ऐसे जिया साहब कि लाड में हर माँ अपने बच्चों को आज भी कान्हा के पुकारते हैं। कृष्ण ने जवानी जी तो ऐसी जी कि वृंदावन के गली गली में आज भी यदि कोई छोरा घूमता है तो उसे कहते हैं बड़ा कन्हैया बना फिरता है। कृष्ण ने युद्ध रचाया तो ऐसा रचाया कि 5 निर्वासित बच्चों को पूरे विश्व की सबसे बड़ी औक्षहिणी सेना के सामने विजय दिलवा दी। और कृष्ण ने ज्ञान दिया तो गीता जैसा कि उस गीता पे हजारों नोबेल पुरस्कार कुर्बान किए जाए, ऐसा प्रकृतिस्थ कृष्ण हमारे इस भारत में हुआ। असा कृष्ण झाला, असा राम आमच्या देशात झाला। म्हणून हा देश देवदेवतांचा देश आहे, हा देश अवतारांचा देश आहे, हा देश भक्तांचा देश आहे आणि हा देश गुरूंचा देश आहे। विठ्ठल विठ्ठल या भारताने अनेक गुरु जगाला दिले, अनेक गुरु जगाला दिले। मोठे गुरु परंपरा आमच्या या भारताला लाभलेले, अनेक गुरु या भारताने जगाला दिलेले। स्वामी विवेकानंदांसारखा गुरु या भारताने जगाला दिला। श्रील प्रभुपाद जर आपण बघितले, ज्यांनी इस्कॉन संप्रदायाची त्या ठिकाणी निर्मिती केली, स्थापना केली, ते श्रील प्रभुपाद। तुम्हाला माहिती नसेल तर मी आठवण करून देते, आपल्या भारतामध्ये जे फॉरेनर लोक येऊन भजन करतात, पांढरपेशू गोरे गोरे लोक असतात, फार गोरे असतात, फारच गोरे। पाहिले तुम्ही? पाहिले का नाही? पाहिले ना? वृंदावन मथुरेला जास्त दिसतात। हा, आणि ते भजन करतात, कसं करतात माहिती का? हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। आणि आपण कसं करतो? हरे राम हे जे पांढरपेशी लोक भजन करतात ना, त्यांना हरे हरे म्हणता येत नाही आपल्यासारखं। हे पांढरपेशी लोक जे परदेशातून आपल्या भारतामध्ये आले, कृष्ण भजनामध्ये तल्लीन झाले, त्यांना कृष्ण भजनामध्ये तल्लीन ज्यांनी केलं ते श्रील प्रभुपाद। ज्यावेळेस गुरुदिल्लांमध्ये राहत होते ना, त्यावेळेस त्यांना ती लोक विचारायचे की महाराज आप कौन सा नशा करते हो, आपका ब्रांड का नाम क्या है, जो आप इतने प्रसन्न रहते हो, तुमच्या चेहऱ्यावरचं हे तेज कसं काय आहे? कारण त्यांची असा समज होता की चेहऱ्यावर तेज हे फक्त विषय सेवनाने येत असतं, पण चेहऱ्यावरचं तेज कशावर असतं, चैतन्य कशामुळे? हे ज्यावेळेस त्या लोकांनी त्यांना विचारलं त्यावेळेस श्रील प्रभुपादांनी आपल्या हातातली माळ दाखवली, आपल्या हातातली तुळशी माळ दाखवली, सांगितलं हा या मंत्राचं तेज आहे। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। त्यांनी सांगितलं की तुम्ही एकदा नशा केली ना 2-3 तासानंतर ती उतरते, एकदा पिली की 2-3 तासानंतर उतरते, पण आमच्या हरिनामाची नशा अशी आहे की जी एकदा घेतली ना, एकदा रंग चढ़ला कि मैं आयुष्यभर उतरत नहीं। उन्होंने कहा है जाम पे जाम क्या पीते हो साहब, आधी रात उतर जाएगी। जाम पे जाम क्या पीते हो साहब, आधी रात उतर जाएगी। अरे प्याला पियो हरिनाम का, जिंदगी सुधर जाएगी साहब, जिंदगी सुधर जाएगी। आणि ही शिकवण ज्यांनी दिली, संपूर्ण जगभरामध्ये कृष्ण नामाचा प्रचार प्रसार, हरी कीर्तनाचा प्रचार प्रसार केला, असे महान गुरु श्री प्रभुपाद हे आमच्या भारताने जगाला दिले, भारताने जगाला दिले। नवे नवे आमच्या भारताने जगाला अनेक गुरु दिले। हा गुरूंचा देश आहे, हा गुरूंचा देश आहे। एक उदाहरण आपल्याला सांगेल ऐका। संपूर्ण जग जिंकायला निघालेला सिकंदर नावाचा बादशाह, संपूर्ण जग त्याने जिंकला आणि एक हिंदुस्तान भारत देश ज्यावेळेस जिंकायचा राहिला होता, त्या भारत देशावर म्हणजे भारत जिंकण्याकरता, भारतावर स्वारी करण्याच्या अगोदर तो आपल्या गुरु महाराजांकडे गेला आणि गुरु महाराजांना सांगितलं, महाराज मी भारतावर स्वारी करायला चाललोय, आक्रमण करायला चाललोय आणि मला गॅरंटी आहे की मी तिथं गेल्यानंतर भारतावर विजय मिळवूनच येणार। एवढा विश्वास होता त्याला स्वतःवर, पराक्रमावर त्याच्या। मी तिथं गेल्यानंतर विजय मिळवूनच येणार, पण सांगा महाराज मी ज्यावेळेस विजय पताका घेऊन येईल त्यावेळेस तुमच्याकरता काय आणू? त्यावेळेस त्या सिकंदराच्या गुरुने त्याला सांगितलं, म्हणजे परदेशी व्यक्तीने त्याला सांगितलं, परदेशी गुरुने त्याला सांगितलं सिकंदराला, हे सिकंदर फार गोड संवाद है। सिकंदर ने कहा सुकरात से, क्या तुझे मैं लाऊंगा विजय डंका बजा कर जब हिंद
कहा सुकरात, सिकंदर नावाच्या बादशाने सुकरात नावाच्या गुरुला विचारलं की विजय डंका बजा कर जब हिंद से लौट आऊंगा, त्यावेळेस मी तुमच्यासाठी काय आणू. सिकंदर ने कहा सुकरात से क्या तुझे मैं लाऊंगा, विजय डंका बजा कर जब हिंद से लौट आऊंगा. तो सुकरात ने कहा ए राजन, सुकरात नावाच्या गुरुने सिकंदराला सांगितलं. तो सुकरात ने कहा ए राजन, जब तुम वहां जाना हमारे वास्ते भारत से एक ज्ञानी गुरु को लाना, अगर हो सके तो गंगा जल भी ले आना, अगर हो सके तो गंगा जल भी ले आना, जिसे पी करके ऋषियों ने गीता सार कोई जाना. सिकंदराच्या गुरुनी म्हणावं, भारतात जर गेला तर माझ्या करता एक गुरु आण. एवढा महान देश, गुरूंचा देश म्हणजे आमचा भारत देश आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि या सर्व गुरूंचे गुरु म्हणजे शंकराचार्य म्हणून बघितलं, भगवान शंकर म्हणून बघितलं जातं. ना आदि गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा, बोधाचा हा संसारा झाला जो अमुते. भगवान शंकरांना गुरु मानलं जातं, परंतु गुरुचा प्रत्यक्षात अवतार जर कोण असेल तर ते म्हणजे दत्तगुरु आहेत. गुरुचा, गुरुदेवांचा प्रत्यक्षात अवतार जर कुठला असेल तर तो दत्तगुरूंचा अवतार आहे. आणि हे माझ्या तुकोबारायांनी जाणलं. आणि तुकोबारायांनी जाणल्यानंतर त्या दत्तगुरु, त्या देवादिदेव, ते राजादिदेव दत्तात्रयांना महाराजांना नमन केलं. अभंगाच्या प्रथम नमन माझे गुरु राया, 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 नमन माझे गुरु राया. गुरुराया महाराज दत्तात्रय नमन केलंय, गुरुरायांना नमन केलंय आणि नंतर महाराज दत्तात्रय असं म्हटलंय. दत्तात्रय म्हणजे नक्की काय? दत्त 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 आपण म्हणतो, तर तिन्ही देवांचं अवतरण ज्या मूर्तीमध्ये झालं, ज्या अवतारामध्ये झालं ते म्हणजे दत्तगुरु, ब्रह्मा विष्णू आणि महेश. आणि आपले जे गुरु आहेत, जे आपल्याला परमार्थ मार्गामध्ये बोध देतात, अनुग्रह करतात, ते सुद्धा दत्तगुरूच आहेत. तुम्ही म्हणाल कसं काय? तर त्यांच्यामध्ये सुद्धा या तिन्ही देवतांची शक्ती आहे. ब्रह्माची शक्ती आहे आपल्या गुरु महाराजांमध्ये, विष्णूची शक्ती आहे आपल्या गुरु महाराजांमध्ये आणि भगवान शंकराची शक्ती आपल्या गुरु महाराजांमध्ये. तुम्ही म्हणाल कसं काय? ज्यावेळेस गुरु महाराज आपल्या अंतकरणात भक्ती प्रस्फुटित करतात, प्रज्वलित करतात, 17 स्तनपान करत असतात, त्यावेळेस ते ब्रह्मा असतात. ज्यावेळेस गुरु महाराज आपले अपराध पोटात घालतात त्यावेळेस ते विष्णू असतात, कारण आपलं पालन करतात. आणि ज्यावेळेस गुरु महाराज आपल्या अंतकरणातील कामक्रोधादी विकारांचं शमन करतात, संहार करतात, त्यावेळेस तेच गुरु महाराज आपल्यासाठी शंकर असतात. हे गुरु ब्रह्मा, हे गुरु विष्णु, हे शंकर भगवान, आपके चरणों में
आपल्यासाठी विष्णू आहे, गुरु आपल्यासाठी शंकर आहे. हे मी सांगत नाही, माझ्या माऊलींचं वर्णन आहे गुरु महाराजांविषयी. जय जय हो शुद्धे उदार प्रसिद्धे अनवरत आनंद वर्षते आधार शक्तीची अंकी वाढविसे कौतुकी हृदयाकाश पल्लकी पर्य देसी निजे प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करीसी मन पवनांची खेळणी आत्मसुखाची बाळले निलेवविसे 17वीचे संग देसी अनहताचा लरोगासी समाधी बोधिनी जविसे बुझाणी म्हणून साधका तू माऊली म्हणून साधका तू माऊली सारस्वत तुझ्या माऊली पिके सारस्वत तुझ्या माऊली नसंडी तुझे नसंडी तुझे नसंडी तुझे नसंडी तुझे महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर सद्गुरुदेव आपल्यासाठी ब्रह्मा आहेत, विष्णू आहेत, महेश आहेत. ज्यावेळेस ते आपलं खेळणी देतात आपल्याला, करीसी मन पवनांची खेळणी. विष्णू भगवंत काय करतात? सांभाळतात. सद्गुरुदेव सुद्धा आपल्या चुका पोटात घालतात, आपल्याला सांभाळतात. गुरु आपल्याला सांभाळतात. म्हणून सद्गुरु वाचोनी संसारी तारका नसेची निष्ठंका कोणी श्री गुरु सारिका हस्ता पाठी राखा इतरांचा लेखा कोण कोरी. आणि दत्त भगवंत यांना गुरु का म्हटलंय? अरे अवतारी पुरुष असून सुद्धा त्यांनी या संपूर्ण जगाला गुरु केलं, संपूर्ण जगाला गुरु केलं. आणि कसं केलं तर त्याचं वर्णन आमच्या संतांनी केले. जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण गुरुशी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. दत्तात्रयांकडून आम्ही हे शिकलं पाहिजे. जगाला गुरु केलं, त्यात 24 गुरु प्रामुख्याने भागवतामध्ये सांगितले. पण जगाला गुरु केलं. कसं केलं तर जो जो जयाचा घेतला गुण, ज्याच्या ज्याच्याकडे त्यांनी बघितलं त्याच्यामध्ये त्यांना जो चांगला गुण दिसला तो त्यांनी घेतला. म्हणजे आपल्याला जीवनामध्ये गुणग्राही होता आलं पाहिजे, गुणग्राही होता आलं पाहिजे. एखादा व्यक्ती किती वाईट आहे हे बघण्यापेक्षा त्याच्यामध्ये काय चांगला गुण आहे हे आपल्याला घेता आलं पाहिजे. पण आपला स्वभाव तसा नाही. आपला स्वभाव कावळ्यासारखा आहे. कावळ्याला जसं ढोपरच दिसतं तसं आपला आहे. हा घाटावरचा शब्द आहे नाही का? इकडे समजत नाही यांना ढोपर शब्द. कावळ्याला जसं ते दिसतं तसं काही काही लोक अशी असतात. सगळेच नाही, आपले कीर्तनाला आले चांगले आहेत हो का? पण काही काही लोक असतात की त्यांना चांगलं कधीच दिसत नाही, वाईटच दिसतं. कीर्तनकार महाराजांनी कीर्तन किती चांगलं केलं हे लवकर लोक बघत नाही. पण महाराज कुठं चुकले, टाइम किती घेतला, वेळ किती लागला यायला हे जास्त. गायक वादक किती चांगली चाल गायली हे नाही बघत. काही काही लोक म्हणतात जाम वेळ ते आळवीत बसले, हा ऊ कुठं त्यांचं कळत नाही आम्हाला.
म्हणजे आपल्याला जीवनामध्ये गुणग्राही होता आलं पाहिजे, सद्गुणाचा साठा समुच्चय आपल्याकडे असला पाहिजे दादा. आणि हे आम्हाला दत्तात्रयांच्या जीवनातून शिकायला मिळतं. माणूस किती वाईट जरी असला ना, काहीतरी चांगला गुण असतो. तुम्हाला बघण्याची दृष्टी पाहिजे, फक्त दृष्टी पाहिजे. आता दारुडे जे लोक असतात तुम्ही बघा, त्यांच्याकडे चांगला गुण आहे. काय वाटतं तुम्हाला? नाही का? दारुडा जो असतो ना, तो प्यायला जात असताना कधीच एकटा जात नाही. बरोबर ना आजोबा? बरोबर ना? एकटा जात नाही. तो काय करतो? मित्राला फोन करतो, याला त्याला फोन करतो, चल रे. तो म्हणतो पैसे नाही, अरे चल रे मी पाचतो, बोलतो की नाही? तो एकटा जात कधीच जात नाही. तो प्यायला जात असताना एकटा जात नाही. तो याला त्याला घेऊन जातो, पैसे नसले तरी त्याला पाचतो, स्वतःच्या खिशातले का टाकतो, उधार घेतो इकडून तिकडून. तो वो बार में अकेला नहीं जाता, हम हरि के दरबार में अकेले क्यों आए? तो जर तिकडे एकटा जात नाही तर आम्ही कीर्तनाला येताना एकटा काय यायचं? आम्ही 4-5 लोकांना घेऊनच यायचं. आम्ही इथे एकमेकांना घेऊन यायचं. म्हणून आज जे एकटे आलेत ना, त्यांनी उद्या काल्याच्या कीर्तनाला येत असताना अजून एक माणूस सोबत घेऊन जेवायला नाही. कीर्तन ऐकायला म्हणते मी. एक माणूस सोबत घेऊन, याला सोबत घेऊन चांगला गुण त्याच्याकडून घ्यायचा. आपणही कीर्तनाला येत असताना, भजनाला जात असताना जरा शेजारणी पाजारीला घेऊन जायचं. आणि घेऊन जायचं महाराज, लक्षात घ्या. आणि तुम्ही जर शेजारणीला घेऊन आल्यात तर फायदा आहे. कुठला फायदा माहिती का? कुठला फायदा? फायदा सांगितल्याशिवाय माणूस ऐकत नाही. फायदा कुठला आहे? तर तुम्ही जर एका माणसाला अजून एक्स्ट्रा जर घेऊन आला तुमच्यासोबत, तर त्याचं अर्ध पुण्य तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर होतं. तुम्ही जर एकट्या माणसाला घेऊन आले एखाद्या, तर त्याचं अर्ध पुण्य तुमच्या अकाउंटला येतं. आता जी बाई आज काल सांगितलेल्या बाईच्या बरोबर आली असेल, आज आलेली बाई तिच्याकडे रागाने बघत असेल, कारण ही मला उगीच घेऊन आली नाही, अर्ध्या पुण्यासाठी घेऊन आली. मग आता तुम्हाला जर पुण्य पूर्ण करायचं असेल तर तुम्ही उद्या काल्याच्या कीर्तनाला येत असताना अजून एकीला सोबत घेऊन या, म्हणजे तुमचे 100% तुम्हाला मिळल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल गुणग्राही होता आलं पाहिजे. हे दत्त भगवंताच्या चरित्रातून जीवनातून आम्हाला शिकता येतं. आणि अजून एक गोष्ट, अरे स्वतः अवतारी पुरुष होते, पण कितीतरी गुरु त्यांनी केले. आणि आजचा माणूस थोडंसं भजन कीर्तन यायला लागलं की तो म्हणतो मला काही गुरुची गरज नाही. थोडंसं समजायला लागलं की मला काही गुरुची गरज नाही, मला काय माळ घ्यायची गरज नाही, माझी मनाची माळ आहे. अरे बाबा, या जगामध्ये प्रत्येकाला गुरु करावा लागतो, गुरुशिवाय उद्धार नाही. राम पूर्ण ब्रह्मज्ञानी, वशिष्ठ मुनी तारक, कृष्ण गुरु संदीपान, पूर्ण ब्रह्म दाविले. गुरुशिवाय पर्याय नहीं. किसी ने कहा है प्यारे, दहशत से कुछ नहीं होता, मेहनत से कुछ कुछ होता है. दहशत से कुछ नहीं होता, मेहनत से कुछ कुछ होता है, लेकिन सद्गुरुदेव के रहमत से, कृपा से सब कुछ होता है, सब कुछ होता है. म्हणून गुरुदेवांची कृपा जीवनामध्ये फार आवश्यक आहे. आणि माझे जगद्गुरु तुकोबा आहेत, त्या गुरुदेवांना नमन करतात. देवादिदेव महाराज जे गुरु दत्तात्रय आहे त्यांना नमन करतात. नमन माझे गुरुराया महाराज दत्तात्रय. दत्तात्रयाला नमन केलेलं आहे. दत्तात्रय भगवंत ज्यांच्या घरी अवताराला आले, धरी अवतार विश्वतारावया. अत्रीची अनसूया गरोदर. अत्री म्हणजे कोण? तर न त्री इति अत्री. सत्व रज तम या त्रिगुणाच्या पलीकडे जो गेलेला आहे तो अत्री. आणि त्रिगुणातीत जो होतो, त्रिगुणाच्या पलीकडे जो जातो, त्याच्या घरी भगवंत येत असतो, त्याच्या घरी गुरुदत्त येत असतो. आणि अशी अवधूत मूर्ती, त्या अवधूत मूर्तीला ज्यावेळेस माझ्या तुकोबारांनी पाहिलं, ते रूप डोळ्यात साठवलं. किती सुंदर रूप आहे, किती गोड रूप आहे दत्तात्रयांचं. तुम्ही बघितलंय का? तुम्ही बघितलंय दत्तात्रयांचं रूप? किती गोड रूप आहे, किती सुंदर रूप आहे माझ्या दत्तात्रयांचं. आणि ज्यावेळेस ते 3 लहान लहान बालकं माझ्या अनुसया मातेच्या त्या अंगणामध्ये खेळू लागले. अहो, अनुसया मातेची तपश्चर्या, भक्ती एवढी निष्ठा होती की ते संकल्पित जल त्या तिन्ही देवांवर टाकलं आणि तिन्ही देव लहान लहान बालकं झाले. तुमच्या भक्तीमध्ये जर ताकद असेल ना, तर देव आजही येतो बरं का. देव आजही येतो, फक्त तुम्ही बोलवा ना. तुम्ही बोलवत नाही.
मनापासून आवाज द्या, आतुरतेने आवाज द्या. तो देव आजही यायला तयार आहे. पण आवाज देणारा भक्त आज नाहीये. आवाज देणारा भक्त नाहीये. कौन कहते भगवान आते नहीं. कोण म्हणतं देव येत नाही? कोण म्हणतं? कौन कहते भगवान आते नहीं. तुम मीरा के जैसे बुलाते. मीरा राणी जशी आवाज दिला, जसा आवाज दिला कृष्णा ये गिरीधर गोपाल ये, आवाज दिला तसा आवाज द्या. आजही देव यायला तयार आहे. दीवानी हो मेरा दीवानी, मेरा दीवानी हो मेरा दीवानी, दीवानी हो मेरा दीवानी, दीवानी मेरा दीवानी. काहे तेरी अखियों में पानी, काहे तेरी अखियों में पानी 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 पानी. कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी हो मेरा दीवानी, ओ दीवानी हो मेरा दीवानी. हो कोण म्हणतं देव येत नाही? मीरा सारखा आवाज द्या. अहो विषाचा प्याला राजाने पाजला, पण तरी सुद्धा गिरीधर गोपालला आळवायचं ते विसरले नाही विसरले. आजही देव यायला तयार आहे. फक्त हाक मारणारा भक्त अपेक्षित आहे. देव जेवतो सुद्धा. हो जेवतो ना. अरे कोण कहता है भगवान खाते नहीं. कोण म्हणतं? पण आपण खाऊ घालतो का? कोण खाऊ घालतं? आपण नैवेद्य देतो का निवद देतो? बोला पटकन. नैवेद्य देतो का निवद देतो? निवद. आणि कसा देतो? सतकुर भाकर आणि त्याच्यावर थोडीशी साखर आणि देवाला निवद देतो. नाही दाखवतो. काय करतो देवा निवद? ते पण आपण नाही, पिंट्याला सांगतो पिंट्या ये, देवाला निवद दाखवून. म्हणजे देवाला निवद दाखवून ये, त्याला खाऊ घातला पाहिजे, दाखवू नका. त्याला रोज तुम्ही जेवायला बसले ना, प्रेमाने स्वयंपाक बनवला, जेवायला बसण्याच्या अगोदर ते ताट देवा समोर न्या. त्याला आवाज द्या, देवा ये प्रसाद घ्यायला, देवा ये भोजन करायला. अरे नामदेवांच्या वडिलांनी दामा शेट्टींनी जर असं सांगितलं असतं, नामा देवाला निवद दाखव, तर मूर्तीतून देव प्रगट झाला नसता आणि नैवेद्य ग्रहण केला नसता. पण दामा शेट्टीने म्हणावं, नामा देवाला नैवेद्य खाऊ घाल बर का. आणि माझ्या नामदेवांनी देवाला नैवेद्य खाऊ घातला. द्या ना आवाज. जेवायला बसल्यानंतर बोलवा ना त्याला. कौन कहते भगवान खाते नहीं, कौन कहते भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. बेर शबरी के जैसे, शबरीने जसं आतुरतेने वाट पाहावी, वाट पाहावी. काय वाट पाहावी? मी असं करेल, माझे भगवंत आल्यानंतर मी तसं करेल. जब मेरे राम जी का आवन होगा, जब मेरे गुटिया का पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, सबरी के गुटिया का पावन होगा. आएंगे प्रभु राम तब मैं आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी के कुटिया का पावन. अहो शबरीने रोज वाट पाहावी, रोज ते बोरं चाखून बघावे. तुम्ही सुद्धा जेवायला बसल्यानंतर देवाला बोलवत जा, देवा ये ना जेवायला. देवा कसं तरी तोडकं मोडकं बनवलंय, देवा ये ना जेवायला.
मी म्हणत नाही की तुम्ही रोज बोला, पण कधीतरी आवाज देत जा, 2 दिवसातून 3 दिवसातून, जेव्हा तुम्हाला आठवण येईल. आणि खऱ्या अर्थाने आज तारीख 22 जानेवारी देव येणार आहे, देव येणार आहे आमच्या अयोध्येत, आमच्या नगरीमध्ये येणार आहे. सर्वांना आनंद झाला पाहिजे. अक्षता वाटण्याचा कार्यक्रम चालू आहे, अक्षत वाटण्याचा कार्यक्रम, कलशारोहण चालू आहे, कलशारोहण चालू आहे. हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा, मेरा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, मेरा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, मेरा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हर घर में अब एक ही नाम, जय श्री राम, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा, मेरा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, मेरा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, मेरा भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. जय श्री राम, जय श्री राम. कळू द्या जरा, महाराष्ट्र जागा आहे. बोला पटकन शेवटचा, सर्वांनी हात वर करा. जय श्री राम, जय श्री राम. जय श्री राम, जय श्री राम. वा, वा, वा. जसं दत्तात्रयांचा आज जन्मोत्सव झाला तसा ऐका, 22 जानेवारीला सगळ्यांनी दिवाळी साजरी करायची. सगळ्यांनी दिवाळी साजरी करायची. घराघरामध्ये घराच्या समोर दीप लागले पाहिजे. अरे कितीतरी वर्षाच्या पिढ्यानं पिढ्याच्या संघर्षातून आज राम मंदिर होतंय आमच्या समोर. सोपं नाही. गली गली में ऐलान होना चाहिए साहब, हर मंदिर में राम होना चाहिए. इतना तो इंतजाम होना चाहिए साहब कि 4 साल बाद जब हमारे बच्चे मिले तो हमारे मुख में जय श्री राम होना चाहिए. याच्याकरता आज हे गरजेचं आहे. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली में मनाऊंगी, दीप जला के दिवाली में मनाऊंगी, मेरे झोपड़ी के भाग आज जाग जाएंगे, आज जाग जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे, आएंगे, राम आएंगे, राम आएंगे, आएंगे, राम आएंगे. कौन कहता है भगवान खाते नहीं, कौन म्हणतो देव खाते, बेरशबरी के जैसे तुम खिलाते नहीं, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम वासुदेवम हरि, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम कृष्ण वल्लभम. आणि आलाय अनुसया मातेच्या भाव भक्ती निष्ठेला धरून तो आलाय. आणि असे गुरुदेव ज्यावेळेस आले अंगणामध्ये रांगू लागले. माझ्या अनसूया म्हणजे काय? असूया जिच्या अंतकरणात नाही. मत्सर द्वेष आणि सगळ्यात मोठा शत्रू आहे. मत्सर द्वेष काम क्रोध लोभ अहंकार इगो. आजकाल फार असतो लोकांना इगो. पत्रिकेत नाव जरी नाही छापलं तरी राग येतो. इगो. लहान मुलांची वाट लावली पोगोने आणि मोठ्यांची वाट लावली इगोने. काय कसला ॲटिट्यूड असतो कळत नाही. अरे देवासाठी काय इगो काय ॲटिट्यूड? एवढं देवाने दिलंय. किती दिलंय देवाने? उपकार म्हणा, कधीतरी थँक्स म्हणा. एक साधू महाराज दोन्ही किडन्या फेल झाल्या. शिष्याने किडनी दिली. किडनी ट्रान्सफरचं लांब लचक मोठं ऑपरेशन चाललं. आणि ऑपरेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी जेवढं मोठं ऑपरेशन झालं तेवढंच मोठं बिल डॉक्टरांनी त्या साधू महाराजांच्या हातामध्ये दिलं. साधू महाराज रडायला लागले. डॉक्टर म्हणाले काय झालं? रडू नका महाराज, तुम्ही बिल नाही दिलं तरी चालेल. साधू महाराज म्हणतात तुझं एवढं मोठं बिल बघून मी रडत नाही आहे. माझं रडण्याचं कारण वेगळं आहे. काय कारण आहे? महाराजांनी सांगितलं मी रडतोय या कारणासाठी की माझा साधा एक अवयव खराब झाला होता, तो बदलला. तर एका अवयवाचं एवढं मोठं बिल तू माझ्याकडून घेतोय,
माझ्या भगवान परमात्म्याने एवढा मोठा नरदेव मला फुकट दिला, आतापर्यंत त्याने कधी बिल मागितलं नाही, कधी पैसे मागितले नाही, एवढं दिले त्या देवाने, एवढं दिले का आपण इगो धरावा, का ॲटिट्यूड धरावा, असूया राग द्वेष मत्सर जिच्या अंतकरणात, असूया अनसूया, असूया जिच्यामध्ये नाही ती अनसूया आहे, आणि ती अनुसया मत्सर द्वेष बाजूला गेला की तिथे भगवंत येत असतो। सत्व रज तम त्रिगुणातीत जे अत्री होतात त्यांच्या घरी भगवंत येतात, आणि असे 3 लहान लहान बालकं, तेजोमयी रूपाचे बालकं ज्यावेळेस अनसूयेच्या अंगणामध्ये त्या ठिकाणी रांगू लागले, खेळू लागले, भाव प्रस्फुटित झाला, डोळे पाणावले, देवा किती रे बघताना वसवतो, जैसा केला तैसा होय, भावे सोय धरून जाकी रहे भावना जैसी, प्रभु मूरत देखे तीन तैसी। तशी भावना असेल तू रूप धारण करतोय, पण देवा बस झाला आता। लक्ष्मी माता, सावित्री माता, पार्वती माता आल्या, हात जोडले, माफी मागितली, आणि त्यावेळेस अनुसूयेने आणि अत्रीने प्रार्थना केली की देवा आपण तुम्ही एक रूप धारण करा, म्हणून ब्रह्मा विष्णू आणि महेश तिन्ही एकवटले आणि अवधूत रूपाने समोर उभं राहिले। माझ्या तुकोबारायांनी त्या अवधूत मूर्तीकडे बघितलं आणि जीवेची विश्रांती त्यांना प्राप्त झाली। तो भाव माझ्या तुकोबारायांनी मांडला अभंगाच्या दुसऱ्याच्या। तुझी अवधूत मूर्ती, तुझी अवधूत मूर्ती, तुझी अवधूत मूर्ती, तुझी अवधूत मूर्ती, विश्रांती प्राप्त झाली, म्हणून म्हटले माझ्या जीवीची विश्रांती विठोबा रखुमाई, विठोबा
अवधूत मूर्ती माझ्या जीवेची विश्रांती, माझे तुकोबाराय म्हणतात. त्या अवधूत मूर्तीकडे पाहिल्यानंतर विश्रांती वाटली आणि तशीच ती मूर्ती आहे. आपण नीट जर त्या मूर्तीचं, त्या अवताराचं चैतन्य निहाळलं, पाठीमागे सुंदरशी गोमाता शोभायमान आहे. एका हातामध्ये पद्म आहे, एका हातामध्ये कमंडोलू आहे, एका हातामध्ये गदा आहे, एका हातामध्ये चक्र आहे, एका हातामध्ये शंख आहे आणि अभयमुद्रेचा एक हस्त तुमच्या आमच्यावर त्या ठिकाणी अभयमुद्रा भगवंत करत आहेत आणि कृपादृष्टीने सगळ्यांना निहाळत आहे. म्हणून त्या दत्तात्रयांना बघितल्यानंतर माझ्या तुकोबारांना विश्रांती प्राप्त झाली आणि माझे तुकोबाराय म्हणतात की तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवीची विश्रांती, आणि तुझ्याशिवाय माझ्या जीवनातील हे कोडं, हे संकट कोणी निवारण करणार नाही. म्हणून आपण हे संकट निवारण करावं, आपण हे संकट निवारण करावं, जीवनातील कोड घालवावं, जीवनातील द्वेष द्वंद्व हे सगळं घालवावं, ही प्रार्थना, हा भाव माझ्या तुकोबाराने त्या अवधूत दत्तात्रयांसमोर मांडला आणि त्या अनसूयेच्या सुतासमोर म्हणजेच त्या दत्तात्रयांसमोर आपल्याला प्रसन्न होण्याची मागणी केली अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. माझ्या जीवीची माझ्या अनुसया सुता तुका माझ्या अनुसया तुका म्हणे पाव आता, तुका म्हणे पाव आता, अवधूत अवधूत तुका म्हणे पाव आता, तुका म्हणे पाव माझ्या जीवीची विश्रांती, माझ्या जीवीची विश्रांती, अवधूत मूर्ती मूर्ती तुझी अवधूत माझ्या जीवीची विश्रांती, माझ्या जीवीची विश्रांती, विश्रांती माझ्या जीवेची विश्रांती, माझ्या जीवेची विश्रांती, माझ्या जीवेची विश्रांती, माझ्या जीवेची विश्रांती,
तुका म्हणे पावाता तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवेची विश्रांती. अल्पमतीप्रमाणे अभंगाचा भाव या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. आपण सर्व वारकरी टाळकरी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा आनंद रंग द्विगुणित केला. सर्वांचे या ठिकाणी आभार मानते. मृदुंगाचार्य महाराज अतिशय गोड सेवा केली. आणि नंतर काय नाव तुमचं? मनीष महाराज. अगदी गोड आपणही वाजवलं त्याबद्दल आपलेही आभार. सर्व वारकरी आमच्या महिला भगिनी वर्ग त्यांचे आभार. पहिलंच असं कीर्तन आहे ज्याच्यामध्ये साऊंड सिस्टीमवाल्याने सुद्धा आळवलं. अद्भुत कीर्तन झालं आज. आमचे प्रकाश दादा, पहिल्यांदा मी प्रकाश दादांना म्हणजे सिस्टीम आणि ड्रायव्हिंग सोडून गाताना बघितलं. गोडही त्यांनी गायलं. विनेकरी बाबा सर्वांचे या ठिकाणी आभार मानते. जाता जाता एका कार्यक्रमाचं निमंत्रण आपल्याला देऊन जाईल. आपल्या जवळच असणारा श्री मलंगड, आपल्या उसाटणे नारायण पाट्याच्या जवळ एक मलंगड म्हणून गड आहे, जिथे मच्छिंद्रनाथांची समाधी स्थळी आहे, पवित्र स्थान आहे, तपश्चर्या स्थळी आहे. आणि सध्या तिथे परधर्मियांचं आक्रमण आहे. हिंदू माणसाला एकट्याला जर जायचं असेल तर जाता येत नाही, एवढा वचक एवढा दबाव परधर्मियांचा त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आज त्या मलंगडाच्या क्रांती मोर्चासाठी त्या मलंगडावर भगवा फडकवण्याकरता आज सगळ्या हिंदूंना एकत्रित येणं गरजेचं आहे. जात पात वादविवाद सोडून सगळ्यांना हिंदू म्हणून आज एकत्रित यायचं आहे. कोण आगरी, कोण कुणबी, कोण कोळी, कोण मराठा, अब हमें हिंदू कह के एक होना है. अरे कोण आगरी, कोण कुणबी, कोण कोळी, कोण मराठा, अब हमें हिंदू कह के एक होना है. राज्य स्तरीय सप्ताह करके हमें श्री मलंगड को अपना बनाना है. श्री मलंगड को अपना बनाना. राज्यस्तरीय सप्ताह होणार आहे. कितीतरी लाखो, आता 3 कोटीचा मंडप त्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. आणि जवळजवळ 30 कोटीच्या पुढे बजेट गेलेलं आहे. 10,000 लोक सकाळी त्या ठिकाणी प्रसाद भोजन घेणार आहे. 30,000 लोक रात्री भोजन घेणार आहे. मोठा सप्ताह का करायचा त्याचं कारण आहे की या मलंगडावर जो मलंगड आपला आहे, ज्याच्यावर आपल्या पवित्र नवनाथांपैकी असणारं जे नाथ आहेत त्यांची समाधी स्थळी, साधना स्थळी आहे. आणि तिथे आज आपल्याला जाता येत नाही. म्हणून हा क्रांती मोर्चा आहे. याच्याकरता हा जो मोठा राज्यस्तरीय सप्ताह होणार आहे, आपण प्रत्येकाने त्याच्यामध्ये सामील व्हायचं आहे. दिनांक आहे 2 जानेवारी 2024 या दिवशी सकाळी आपल्याला मोठा दिंडी सोहळा त्या ठिकाणी काढायचा आहे. आपण प्रत्येकाने त्या ठिकाणी एकत्रित यायचे. मी कीर्तनकार आहे, मी महाराज आहे म्हणून नाही, तर मला सेवा करायची आहे. जसं राम मंदिराकरता आपल्या कितीतरी पिढ्या त्यांनी योगदान दिलं आणि आज कुठेतरी राम मंदिर होत आहे, तसा हा मलंगडाचा मुद्दा सुद्धा राष्ट्रीय स्तरावर गेला पाहिजे. आणि लवकरात लवकर आमच्या बाजूने याचा निकाल लागला पाहिजे. याच्याकरता आम्हाला सगळ्यांना हिंदू म्हणून एकत्रित यायचे. वारकरी संप्रदायाची काय ताकद आहे सगळ्यांना या ठिकाणी एकत्रित येऊन दाखवून द्यायचं आहे. म्हणून राज्यस्तरीय सप्ताहाला आपण सर्वांनी यावं. जरी नाही येता आलं 8 दिवस, कमीत कमी पहिल्या दिवशी 2 जानेवारीला सकाळी 8 वाजता आपल्याला यायचं आहे. कोणाला काही येण्याचा प्रॉब्लेम असेल, आपली गाडी असेल त्यांनी गाडी करून यायचं. पण असं वाटत असेल की आमच्या भागातून 50-60 लोक येणार आहे, 100 लोक येणार आहे, तर आपण जरूर संपर्क साधावा. आमचे अंबादास महाराज आहेत, आपल्या परिसरात काम करणारे अनेक महाराज मंडळी आहे, गुरुवारी आदरणीय वारिंगे बाबा यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं कार्य अतिशय सुंदररित्या चालू आहे. आपण जरूर महाराज मंडळीने संपर्क साधावा. तुम्हाला जेवढ्या बस पाहिजे असतील तेवढ्या सगळ्या बस या ठिकाणी अवेलेबल होतील, तुम्हाला तुमच्याकरता येतील आणि अगदी सुंदर अशा प्रकारचा उत्सव होणार आहे. आपण सर्वांना मी हात जोडून प्रार्थना करेल की आपण खारीचा वाटा या मोठ्या उत्सवामध्ये उचलण्याचा प्रयत्न करावा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करते. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकलं असेल माझा मला परत करा. जे काही चांगलं असेल ते माझ्या सद्गुरूंचं समजून घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. तुकाराम 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 विठ्ठल जय विठ्ठल
ज्ञानदेव तुका